अमोल मिटकरी आणि रोहित पवारांमध्ये जुंपले पक्षचिन्ह गोठवण्याच्या दाव्यावरून टीकास्त्र करण्यात आले। लोकसभेनंतर घड्याळ गोठवणार असं रोहित पवारांनी म्हटलंय। निकालानंतर तुतारीचा गाजर होणार असं या दरम्यान मिटकरींनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळतं। आज सुनावणी आहे, पण त्या सुनावणीमध्ये खूप काय होईल असं नाही, कारण जो अजितदादा मित्र परिवार आहे त्यांनी काही गोष्टी डिले केलेला आहे, उशीर केलेला आहे आणि मग आज ते उत्तर देतील। ते उत्तर काय देतात आपल्याला बघावं लागेल। लोकसभा इलेक्शन झालं तर ते चिन्ह आणि तो पक्ष हा फ्रीज होईल असं आम्हाला वाटतं। नाहीतर साहेबांना विचारलं जाईल या पक्षाचं तुम्ही काय करणार, साहेब जो निर्णय घेतील तो घेतील। त्यामुळे लोकसभा झाल्यानंतर अजितदादांना कमळाशिवाय आणि बीजेपी शिवाय पर्याय राहणार नाही। मी अगोदरही सांगितलं, रोहित पवार हा अत्यंत बालिश व्यक्ती आहे आणि निवडणुकीनंतर आमचं चिन्ह गोठवलं जाईल असं गोड स्वप्न त्याला पडतंय। त्यांनी त्याची तुतारी तो गाजराची पुंगी कशी झाली याचं अवलोकन करावं। आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारात नाक खुपसू नये। आमचं चिन्ह गोठवलं जातंय की तुझा मेंदू गोठवला जातोय हे लवकरच दिसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।